नमस्कार. आज पाहणार आहोत आपण मस्त असं कलेजी फ्राय. हो, आज आपण चिकन कलेजी मसाला किंवा फ्राय बोलू शकतो. ह्यासाठी मी इथे वापरलेलं आहे तेल. तेलामध्ये मी इथे सर्व गरम मसाले म्हणजेच खडे मसाले वापरलेले आहेत. यामध्ये घेतलेला आहे स्टारफूल, तेजपत्ता, दालचिनी, इलायची, लवंग आणि मिरे. हे छान असं तडतडलं की मग यामध्ये घ्यायच्या आहेत 2 मिरच्या. त्या जास्त तिखट नसतात, ह्या पोपटी मिरच्या. त्याचा वापर मी इथे केलेला आहे. मिरच्या छान गरम झाला की यामध्ये ॲड करायचं आहे आपल्याला बारीक चिरून घेतलेले कांदे. मी इथे छोटे छोटे 4 ते 5 कांदे वापरलेले आहेत. मस्त असं मंद गॅसवर आपल्याला हे कांदे व्यवस्थित भाजून घ्यायचे आहे. कांदा पटकन भाजला जावा यासाठी यामध्ये चिमूटभर मीठ ॲड केलं तरी चालतं, म्हणजे कांदा पटकन भाजला जातो. खूप मस्त ही रेसिपी होते, तुम्ही नक्की ट्राय करून बघा. कांदा व्यवस्थित भाजून झालं की यामध्ये ॲड करायचं आहे मी 2 छोटे लाल टोमॅटो चिरून घ्यायचे बारीक. टोमॅटो पण मस्त व्यवस्थित असा मऊ पडेल असं आपल्याला भाजून घ्यायचं आहे. आता यामध्ये मी ॲड केलेलं आहे आलं लसूण पेस्ट आणि त्यातच मी अर्धा टोमॅटो आणि एक छोटा कांदा, कच्चा कांदा आणि कच्चा टोमॅटो आणि अद्रक आणि लसणाची पेस्ट, म्हणजे हे सगळं मिश्रण एकत्र करून मिक्सरला वाटून घेतलेले आहे व त्याची प्युरी करून घेतली. ते आता आपल्याला यामध्ये ॲड करायचं आहे. कांदा लसूण आणि अद्रकचा कच्चा वास जोपर्यंत जात नाही तोपर्यंत तेलावरती छान आपल्याला हे परतून घ्यायचं आहे. हे पहा, व्यवस्थित परतलं गेलेलं आहे. यामध्ये आता चवीप्रमाणे मीठ. लक्षात ठेवायचं, कांदा परतताना देखील आपण मीठ ॲड केलं होतं, म्हणून आता थोडंसंच मीठ ॲड करायचं. आणि इथं आपला घरगुती मसाला, जो तुम्ही रोजच्या जेवणासाठी तुमचा घरात वापरण्यात येणारा मसाला आहे तो वापरायचा आहे. आणि इथे 1 चमचा छोटा चमचा हळद वापरलेली आहे. धणे जिरे पावडर, छोटा 1 चमचा धणे जिरे पावडर, हळद, घरगुती मसाला, मीठ आणि 1 छोटा चमचा लाल तिखट. तुमच्या आवडीप्रमाणे इथे मसाले वापरा. जास्त तिखट आवडत नसेल तर मसाले कमी केले तरी चालतील. आता इथे घेतलेलं आहे वाटून दही. 1 छोटी वाटी मी दही घेतलं आहे. ते मिक्सरला फिरवून घेतलं आणि मग या मसाल्यांमध्ये ॲड केलेलं आहे. त्यामुळे काय होतं, मस्त शिजून दही किंवा तो मसाला व्यवस्थित शिजला जातो, म्हणून दह्याच्या गुठळ्या राहत नाही. तीन ते 4 मिनटं व्यवस्थित आपल्याला हे मिश्रण व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. 4 ते 5 मिनटं मंद गॅसवर हळुवारपणे आपल्याला हे मिश्रण परतून घ्यायचं आहे. लक्षात ठेवा, जितका वेळ तुम्ही कोणत्याही भाजीला कोणत्याही रेसिपी बनवताना द्याल ना, तितकीच ती रेसिपी चविष्ट अशी लागते आणि चवदार देखील बनते. म्हणून प्रत्येक गोष्टीला नक्की वेळ द्यावा. हे पहा, आपल्या ग्रेव्हीचा कलर चेंज झालेला आहे. किती सुंदर दिसते ग्रेव्ही आपली. अजून 3-4 मिनिटांनी याला तेल सुटेल. हे पहा, 3 ते 4 मिनिटांनी व्यवस्थित परतून घेतल्यावर ग्रेव्हीला व्यवस्थित कडेने
तेल सुटलेलं आहे. याच ग्रेव्हीमध्ये तुम्ही चिकन देखील बनवू शकता, मटण देखील बनवू शकता, कोळंबी देखील करू शकता. कोळंबी देखील खूप छान लागते. तर आता यामध्ये आपण कलेजी करणार आहोत. इथे मी कलेजी घेतलेली आहे. अर्धा किलो इथे मी कलेजी वापरलेली आहे. या कलेजीला व्यवस्थित म्हणजे ही कलेजी आधी व्यवस्थित 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली होती. नंतर त्याला थोडंसं हळद आणि मीठ लावून मॅरिनेट करून ठेवलं होतं. आता ही कलेजी आपल्याला या ग्रेव्हीमध्ये व्यवस्थित अशी फ्राय करून घ्यायची आहे. व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आणि आपल्याला हवं तितकं थोडंसं गरम पाणी ॲड करून कलेजी शिजत ठेवायची आहे. थोड्या वेळासाठी झाकण देऊन ठेवूया आपण आणि गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे, जास्त फास्ट ठेवायची नाही. हे पहा, मस्त कलेजीला ग्रेव्हीला पाणी सुटलेलं आहे. मी यामध्ये थोडं पाणी ॲड केलं होतं कारण मला जास्त सुक्की देखील कलेजी नको होती. थोडीशी रबरबीत मसालेदार आणि थोडीशी ग्रेव्ही असलेली कलेजी खाण्यासाठी खूप सुंदर लागते. म्हणून मी थोडंसं पाणी जास्त ॲड केलं होतं. अगदी 15 ते 20 मिनिटात आपली कलेजी तयार होणार आहे. यावर तुम्ही झाकण देऊन देखील शिजवू शकता, नाहीतर मंद गॅसवर झाकण न ठेवता तरी शिजवलं तरी पटकन आपली कलेजी तयार होणार आहे. यामध्ये मी आता एक छोटासा कांदा आणि खोबरं थोडंसं आणि कोथिंबीर गॅसवर भाजून घेतलं होतं. आता ते मिक्स करून मी तेच वाटण मी आता कांदा खोबऱ्याचं वाटण थोडीशी कलेजी शिजत आली की मी यामध्ये ॲड केलेलं आहे. खोबऱ्याच्या वाटणातली कलेजी अतिशय सुंदर लागते आणि त्या ग्रेव्हीला, त्या कलेजी फ्राय मसाल्याला एक वेगळीच चव येते. पाहिलं किती सुंदर दिसतंय. की अगदीच आता 10 ते 15 मिनिटात आपली कलेजी मसाला किंवा कलेजी फ्राय किंवा कलेजीचं कालवण देखील तुम्ही याला म्हणू शकता, ते तयार होईल. आहे की नाही छान आणि मस्त अशी सोपी रेसिपी आणि काहीतरी वेगळं. नक्की ट्राय करून बघा येत्या वीकेंडला. चला तर मग, व्हिडिओ आणि रेसिपी आवडली असेल तर एक लाईक या रेसिपीसाठी नक्की करा आणि अशा छान छान रेसिपींसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका. परत भेटूयाच अशा छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय. आणि हो, सबस्क्राईब केल्याशिवाय जायचं नाही आहे बरं का. प्लीज सबस्क्राईब नक्की करा. बाय बाय.